नमस्कार मित्रांनो, मी गोविंद हिबारे शाश्वतच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपलं भेटण्याचं कारण म्हणजे आत्ताच नोटिफिकेशन आलंय UPSC CAPFचं, सेंट्रल आर्म फोर्सेस पोलीस फोर्सेसचं. असिस्टंट कमांडंटच्या जागा आहेत 2026 साठीची ऍड आहे. बघूया ऍडचे फीचर्स काय काय आहेत. नाव काय? असिस्टंट कमांडंट माहितीच आहे सर्वांना. ग्रुप ए ची गॅजेटेड पोस्ट आहे. कशी आहे? गॅजेटेड. आता टोटल वॅकन्सीज किती आहेत? 349 वॅकन्सीज आहेत. सॅलरी पे जर बघितला तर 56,000 ते 1,77,000 असेल. सॅलरी बद्दल पण आपण बोलणार आहोत. प्रत्येक पॉइंट बद्दल आपण वेगवेगळं बोलूयात. ओके. जॉब लोकेशन ओव्हरऑल इंडिया असेल. ऍप्लिकेशन डेट सुरू होतीये 20 फेब्रुवारी पासून आणि तुम्हाला भरता येणार आहे फॉर्म 12 मार्च पर्यंत. रिटर्न एक्झाम डेट असणार आहे. रिटर्न एक्झामची डेट पण डिक्लेअर झालेली आहे, ती म्हणजे 19 जुलै 2026. UPSCची परीक्षा आहे, त्याच्यामुळे सगळं कॅलेंडर फिक्स आउट असेल. एक्झाम पोस्टपोन होत नाही, काहीच नाही. सगळं ऑन टाइम होत आहे. आफ्टर दॅट बघा, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस म्हणल्यावर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस फोर्सेससाठी, सेंट्रलच्या वेगवेगळ्या पोलीस फोर्सेससाठी त्या जागा असणार आहेत. आता कुठल्या पोस्टसाठी कुठल्या आहेत बघूयात. बघा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF साठी 108 वॅकन्सीज आहेत. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRP साठी 106 जागा आहेत. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF साठी 70 जागा आहेत. सशस्त्र सीमा बल SSB साठी 53 जागा आहेत. इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स ITBP बरोबर आहे, यासाठी 12 जागा आहेत. टोटल मिळून 349 जागाची ऍड आहे. वन ऑफ दी काय म्हणू आपण त्याला, रिस्पेक्टेड अशी परीक्षेमध्ये रिस्पेक्टेड अशा पोस्ट आहेत या. बरोबर आहे. बघा, आफ्टर दॅट असिस्टंट कमांडंटची जागा फार मोठी असते. तर शैक्षणिक पात्रता काय व्यवस्थित बघून घ्या. उमेदवाराकडे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. किंवा मार्फत स्थापन केलेल्या संस्थेची पदवी असणं आवश्यक आहे. विद्यापीठ मान्यता असलेली पदवी असणं आवश्यक आहे. चला, उमेदवार 2026 मध्ये अंतिम वर्षाच्या तुम्ही जर लास्ट इयरला जरी असलात, बरोबर आहे, तर तुम्ही काय ऍप्लिकेबल आहात. पण काय माहितीये का, कागद पडताळणीच्या वेळी तुमच्याकडे तुमची पदवीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. म्हणजे कागद पडताळणी जेव्हा पण होईल, म्हणजे हे नियर अबाउट ऑक्टोबर नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या दरम्यान जाईल, तेव्हा तुमच्याकडे काय असलं पाहिजे, तर तुमचं डिग्री सर्टिफिकेट असलं पाहिजे. एवढीच यांची अट आहे. बरोबर. म्हणजे लास्ट इयर ऍप्लिकेबल आहेत का, तर आहेत. ओके. शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता दिलेल्या व्यावसायिक किंवा तांत्रिक पात्रता असलेले उमेदवार देखील पात्र आहेत. NCC B किंवा NCC C प्रमाणपत्र ही अपेक्षित डिझायरेबल पात्रता आहे. बरोबर आहे, डिझायरेबल आहे. आणि मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणीसाठी त्यास प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहेत त्यांना काय दिलं जाईल, मुलाखतीसाठी प्राधान्य दिलं जाईल. बरोबर आहे. हे शैक्षणिक याच्या पात्रता झाल्या. वयोमर्यादा काय बघा, वयोमर्यादा 20 ते 25 पर्यंत अनरिझर्व कॅटेगरीसाठी 20 ते 25 बरोबर वयोमर्यादा आहे. बरोबर आहे. आता बघा, वयाची गणना 1 ऑगस्ट 2026 ला, बरोबर आहे, 1 ऑगस्ट 2026 पर्यंतची गणना असेल. म्हणजे जर उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 2001 च्या पूर्वी झाला असेल तर तो अपात्र आहे. आणि नसावा आणि 1 ऑगस्ट 2006 च्या नंतरचा असेल तरी तो अपात्र आहे. आता तुम्ही ज्या रेंजमध्ये आहात, या रेंजमध्ये आहात तरच फॉर्म भरा. आता वयोमर्यादेमध्ये सवलत SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी, नॉन क्रिमिनल साठी 3 वर्ष आणि बाकीच्या माजी सैनिक, शासकीय कर्मचारी यांच्यासाठी 5 वर्षाची असेल. ऍज पर द गव्हर्नमेंट रूल बाकीच्यांसाठी पण ज्या आहेत त्या ऍप्लिकेबल आहेत. बरोबर. CAPF वेतन आणि काय काय लाभ आहेत बघूया. आता याचं जे मॅट्रिक्स पे आहे, 10th लेवलचा मॅट्रिक्स पे आहे. जर हे मूलभूत वेतन 56,100 सांगितलेलं आहे, हे कुठल्या याच्याने 7th पे कमिशनने सांगितलेलं आहे. बरोबर. त्यामध्ये महागाई भत्ता, घर भाडं, प्रवास भत्ता हे सगळे नियम लागू असणार आहेत. आफ्टर दॅट मी जर मोठे मोठे याच्या पद्धतीने बोलायचं असेल, एक लमसम बोलायचं असेल, ते 85,000 ते 1,10,000 पर्यंत याचं पेमेंट इन हँड सॅलरी तुमच्या याच्यात येते. बरोबर. जेव्हा तुम्ही जॉईन करता तेव्हा 85,000 ते 1,10,000 ते तुम्ही कुठे जॉईन करता, कुठल्या फोर्समध्ये जॉईन करता आणि कुठल्या सिटीमध्ये, कुठल्या लोकेशनला जॉईन करता याच्यावर डिपेंड असेल. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहेत अपडाऊनचे. आफ्टर दॅट निवड प्रक्रिया कशी, याच्यामध्ये 3 ते 4 टप्प्याची निवड प्रक्रिया. काय पहिला टप्पा बघा, लेखी परीक्षा असेल 19 जुलै 2026 ला, तारखेसोबत सांगतोय. बरोबर. परीक्षा याच्यामध्येच कॅलेंडरमध्ये त्या पद्धतीने डिक्लेअर आहे.
आता लेखी परीक्षेमध्ये एकाच दिवशी घेतली जाते आणि त्यामध्ये प्रश्नपत्रिका 2 प्रश्नपत्रिका असतात. पेपर पहिला काय असतो बघा रे, सामान्य क्षमता बुद्धिमत्ता चाचणी, बरोबर 250 गुणाचा पेपर असतो. त्यामध्ये वस्तुनिष्ठ एमसीक्यू टाईप मध्ये हा पेपर असतो. पहिला पेपर एमसीक्यू टाईप मध्ये असतो. सकाळी 10 ते 12 पर्यंत याचा टायमिंग असतो. टायमिंग किती आहे? 10 ते 12 पर्यंत 2 तासाचा पेपर आहे. बरोबर. इंग्रजी आणि हिंदी या दोन माध्यमातून दिला जातो. इंग्रजी आणि हिंदी या दोन माध्यमातून दिला जातो. पेपरमध्ये सामान्य क्षमता चाचणी, विज्ञान, चालू घडामोडी सगळे म्हणजे जेवढे पण यूपीएससी ला पेपर आहेत, GS1 ला पेपर आहेत आणि सीसॅट मधला काही भाग, हे सगळं मिळून हा पेपर 1 तयार होतोय. बरोबर. आता पेपर 2 काय आहे? सामान्य अध्ययन आणि निबंध आणि आकलन याचा 200 गुणाचा पेपर आहे हा. बरोबर. याच्यामध्ये 200 गुणाचा पेपर हा वर्णनात्मक असेल. कशा असेल? डिस्क्रिप्टिव्ह असेल. हा कसा असेल? डिस्क्रिप्टिव्ह. इथं लिहायचं आहे. बरोबर आहे. हा पेपर असून दुपारी 2 ते 5 पर्यंत म्हणजे 3 तासाचा पेपर आहे. किती तासाचा पेपर आहे? 3 तासाचा पेपर आहे. भाग अ याच्यामध्ये पण कसे आहेत? पार्ट ए आणि पार्ट बी आहेत. पार्ट ए मध्ये, भाग अ मध्ये निबंध लेखन जे हिंदी किंवा इंग्रजीत करायचंय तुम्हाला ते 80 मार्काला असेल. बरोबर आहे. ते किती मार्काला? 80 मार्काला. आणि भाग ब मध्ये कॉम्प्रिहेन्शन प्लस प्रिसे रायटिंग, बरोबर आहे, प्लस इतर भाषिक कौशल्य असे 120 गुणाचा पेपर असेल हा. त्याचा समावेश असतो आणि हा फक्त आणि फक्त हा जो पार्ट आहे तो फक्त इंग्लिशमध्ये. कशामध्ये? इंग्लिशमध्ये. तिथे हिंदीचा ऑप्शन नाहीये तुम्हाला किंवा लोकल लँग्वेजचा पण ऑप्शन नाहीये. फक्त हा पार्ट कशामध्ये असेल? कॉम्प्रिहेन्शन, प्रिसे रायटिंग वगैरे सगळा इंग्लिशमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. क्लिअर आहे बच्चा लोक? चला आता बघा टप्पा. दुसरा टप्पा काय? आता ही तर पीईटी होते, पण पीईटी ला जाण्याआधी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होते. पण त्याला जाण्याआधी तुमची उंची, छाती, वजन या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसले पाहिजे. या तिन्ही क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तर तुम्हाला पीईटी ला ऍप्लिकेबल होता तुम्ही. आता पीईटी मध्ये इव्हेंट काय काय? तर इव्हेंट 4 इव्हेंट आहेत. 100 मीटरची रेस आहे, पुन्हा 800 मीटरची रेस आहे, लॉंग जंप आहे आणि शॉर्ट पुट आहे. म्हणजे काय? गोळाफेक आहे. बघा रे, आता मॅनसाठी 100 मीटरची रेस 16 सेकंदात, वुमनची 18 सेकंदात. 800 मीटरची रेस जी आहे हा टायमिंग जो 16 सेकंद आणि 18 सेकंद आहे ना, हा फार कमी आहे. अचीव्ह करणं थोडंसं मुश्किल असतं. ज्याची प्रॅक्टिस आहे ते होऊन जातं, एवढं काही नाही. पण हा खरंच ऍप्लिकेबल आहे. सीएपीएफ ची असिस्टंट कमांडंटची पोस्ट आहे, थोडीशी कॅटेगरी गॅजेटेड पोस्ट आहे. ग्रुप ए ची गॅजेटेड पोस्ट आहे, त्याच्यामुळं परीक्षा फार टफ लेवलची आहे. ओके. 800 मीटरची रेस आहे, 3 मिनिटं 45 सेकंदात, 4 मिनिटं वुमन्ससाठी, 4 मिनिटं 45 सेकंदात तुम्हाला ती कंप्लीट करायची आहे. लॉंग जंप 3.5 मीटरची लॉंग जंप आहे मेन्ससाठी आणि वुमन्ससाठीची 3 मीटरची. आणि स्प्रूट जे आहे हा 7.25 किलोचा गोळा असेल, 4.5 मीटर फेकायचा असतो. वुमनसाठी तो अप्लिकेबल नाहीये. बरोबर आहे. हे असेल त्याचा पीईटीचा क्रायटेरिया दुसऱ्या टप्प्याचा. आता जाऊया तिसऱ्या टप्प्यावर. इथं मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी. बरोबर आहे. मुलाखत होते, तुमचे इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट होते. आता ही 150 गुणाची असेल. बरोबर. याच्यामध्ये तुमचे नेतृत्व गुण, कौशल्य, संवाद कौशल्य वगैरे सगळ्या गोष्टीवर, व्यक्तिमत्व विकास कसा झालेला आहे सगळ्या गोष्टीवर प्रभाव टाकणारा हा इंटरव्ह्यू असेल. सगळ्या गोष्टीची जाणीव करून घेणारा इंटरव्ह्यू असेल. इंटरव्ह्यू प्रोसेस होईल. आणि चौथा टप्पा म्हणजे वैद्यकीय मानांकन चाचणी, तुमची मेडिकल टेस्ट. मेडिकल टेस्ट सहसा एम्स सारख्या ठिकाणी होतात याच्या. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जे गृह मंत्रालयानुसार क्रायटेरिया लावलेले आहेत त्यानुसार तुम्हाला चेक केलं जातं. तिथं सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात तुमच्या त्या क्रायटेरियामध्ये. पीईटीच्या आणि मेडिकलच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही जर बसले तर तुमचं अंतिम गुणवत्ता यादीमध्ये, फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येतं. बरोबर. ही सगळी प्रोसिजर आहे. कशाची? सीएपीएफ मधली असिस्टंट कमांडंटची सगळी प्रोसिजर आहे. ओके. आता या ऍड बद्दल तुमच्या काही शंका असतील तर तुम्हाला शाश्वत अकॅडमीचा नंबर माहिती आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता या ऍड बद्दलच्या आणखी माहितीसाठी. धन्यवाद. भेटूया पुढच्या ऍड मध्ये अशीच माहिती घेऊन. धन्यवाद.